मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात महायुतीच्या नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीमधल्या बैठकीच्या नंतर राज्यामध्ये महायुतीच्या तीनही नेत्यांची मुंबईमध्ये बैठक होणार असल्याचं कळतंय। महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रिपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार यावरती अंतिम शिक्कामोर्तब सुद्धा होणार आहे। महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये खातेवाटप आणि जिल्हा पालकमंत्री पदाच्या संदर्भात चर्चा होणार असल्याचं कळतंय। तर आताच्या वेळेची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे। सूरज सावंत आपल्याला अपडेट्स देतात। सूरज, आपण पाहतोय की मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचे डोळे लागून राहिलेले आहेत। अनेक इच्छुक आमदार हे देखील या यादींकडे प्रत्यक्षाने पाहत आहेत, आपण पाहतोय। आणि या संदर्भात उद्या महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। आज जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे दिल्लीत दाखल झालेले आहेत। दिल्लीत हे भाजपच्या केंद्रीय नेत्यांची बैठक घेतील, त्यानंतर पुढील दिशा या मंत्रिमंडळाची ठरणार असल्याचं देखील कळत आहे। राज्यात महायुतीच्या तीनही नेत्यांची उद्या मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे आणि महायुतीच्या नेत्यांच्या या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, त्याचबरोबर या यादीत कोणाची वर्णी लागते यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतो। याचबरोबर खातेवाटपाबरोबरच जिल्ह्यातील पालकमंत्री पदाबाबत देखील तितकीच चढाओढ आपल्याला पाहायला मिळते। रायगड असो, नाशिक असो किंवा संभाजीनगर असो, अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे जे नेते आहेत ते लॉबिंग करताना पाहायला मिळत आहेत पालकमंत्री पदासाठी। त्यामुळे उद्या या सर्वच गोष्टींवरती शिक्कामोर्तब होऊ शकते या बैठकीनंतर। आज दिल्लीतनं देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे काय बैठक करून येतात, त्यांना काय निष्कर्ष निघतो त्यावर पुढील याची दिशा ठरणार आहे। त्यामिनी अगदी धन्यवाद सूरज या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।